नवरा नसला की नाश्त्यामध्ये माझे पोहेच असतात. कारण त्यांना पोहे अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे ते नसतानाच मी पोहे बनवते. तर याचे 2दा पोहे खाऊन झाले होते. तरी पण त्याला अजून भूक लागली होती. मम्मी म्हणतोय, "अजून पोहे दे ना." आणि मी होते ते पोहे कोंबड्यानं घातले. आणि आज मी बनवायला घेतले होते मुगाचे सांडगे. तर आमच्याकडे सांडगे बनवण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी डाळीचे करतं तर कोणी वेगळ्या पद्धतीत. तर जमलं तर कदाचित तीही तुम्हाला दाखवेन. पण मी आज मुगाचे करायला घेतले होते आणि हे मी पहिल्यांदाच करायला घेतले होते. तर सगळं काही मिक्स करून झाल्यानंतर त्यांना 1 तास मी ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि एकीकडे माझं चालू होतं चमच्यातल्या कुरडया आज बनवायचं काम. तर कुरडई बनवण्याची ना सर्वात इझी पद्धत ही आहे. ज्यांना कुरडई येत नसेल ना तर त्यांनी अशाच पद्धतीत करावं. चमच्याने घालायला खूप सोप्या जातात ह्या आणि त्रासही होत नाही. त्यानंतर मी घेतले होते सांडगे बनवायला. ते सांडगे जे टाकण्याची जी पद्धत असते ना ती थोडी वेगळी असते. पण मी या पद्धतीतच टाकले. आणि आज नाही म्हणता म्हणता माझे 2 पदार्थ तरी झाले. तर ते मस्तपैकी त्यांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवले. तर सगळं काम झाल्यानंतर मी बसली होती चहा घ्यायला. कारण चहा घेतल्याशिवाय मला अजिबात फ्रेश वाटत नाही. आणि किती गरमी असली तरी मला चहा हा लागतोच. आज दुपारच्या वेळेत थोडासा पिक्चर पाहत निवांत बसली होती. मुलगा आणि मुलगी आसपास नसले ना की थोडा निवांतपणा भेटतो. आणि जी मी तांदळाची मिरगुटी बनवली होती ती बघा इतकी छान फुलते आणि चवीलाही खूप छान झाली होती. मला तर खूप आवडली. कुरडई आणि पापडाशिवाय आमचं जेवण होतच नाही. आता हिचं जेवण सोडून बाकी टीव्हीमध्ये इतकं लक्ष आहे की कंप्लीट 1 तास तिला जेवायलाच लागतो. खूप दिवसांनी मी ब्लाऊज शिवायला बसले होते आणि याची मध्ये लोळली, "मम्मी माझे कपडे शिव ना आधी." संध्याकाळी कुरडया सुकल्या होत्या म्हटलं त्या काढून घ्याव्यात. पण एक चूक मात्र इथे मी जी केली, आता ह्या ज्या कुरडया असतात ना त्या प्लॅस्टिकवर टाकतात जेणेकरून ते इझिली निघतात. तर मी या कपड्यावर टाकल्या त्याच्यामुळे मला थोडासा त्रास झाला. पण मात्र कुरडया खूप छान आणि ट्रान्सपरंट झाल्या होत्या आणि चवीला कशा होतात ते आता खाल्ल्यानंतरच समजेल. तर रात्री मी बनवायला घेतले होते कांद्याची पात. तर माझ्या मळ्यामध्ये मी लावली होती आज तीच काढली आणि आज भाकरी बनवायला जरा कंटाळाच केला. बाय.